पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र। तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीत महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। साजयति सिंधुर वदना देवो यत्पाद पंकज स्मरणम। वासर्मनिरिव तमसा राशि नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हार धवलाय। या शुभ्र वस्त्रावृताय। या विनावरदंड मंडित कराय। या श्वेत पद्मासनम। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता। समपातु सरस्वती भगवती निशिसुजाड्यपहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत् कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं। देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं। देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यास। ज्या रूपे सागर पसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पदे फणिकालिया स्पर्शिलां ते पाय माझे भाळ्यासो। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिलां ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मा। मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं। विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वंदे विष्णु भवयार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्। एक एक अक्षरं पुंसां
मापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामराजीवलोचनम् जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुत्यं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोगपीठे तटे भीमरत्यां मायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रिं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रिं समागत्य निष्ठुनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 18 भाग 4। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। रावण मने हनुमंतासी अग्निकान लागे पुछसी हनुमंत मने रावणासी
तू तवायसी बहुमूर्ख पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जना सवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवाय तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर खंडातील 18व्या अध्यायाच्या भाग 4ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात. हनुमंत याला राजा रावण शेपटी का पेटत नाही, का शेपटीला आग लागत नाही, काय कारण आहे याच असं हनुमंतरायाची शेपटी जाळायला हनुमंतरायाला मारायला कपट करायला टपलेला राजा रावण खुद्द हनुमंत बाप्पाला विचारतो आणि हनुमंत बाप्पा राजा रावणाला म्हणतात तू बहुमूर्ख आहेस. इथपर्यंत कालचं कथानक भाविक भक्त हो आलेले. वेद विभाग केला व्युत्पत्ती तोही न सरे वेद व्यासोक्ती संता संत न कळे स्थिती तू तव मूर्ती गर्वाची. हनुमंतराया राजा रावणाला बोलू लागले, ए राजा रावणा, तू वेदाची त्रिकांड केली, वेदाचे भाग पाडले, पण तुला तो वेद किती कळला? खरा वेद व्यासाशिवाय कळत नाही. तुला संत कोण आहे, संत कोण नाही हेही कळत नाही. संत कुणाला म्हणावं, योगी कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं, यातलं तुला काहीच कळत नाही. अशी तुझी स्थिती आहे आणि तू गर्वाची मूर्ती आहे. हनुमंतराया बोलतात, संता संत विवेक अनुई समूळ नाही याचे जीवी त्याशी न साजे राजपदवी वृत्ता गर्वी तू रावण. तुला संत कळत नाही, असंत कळत नाही. म्हणजे जो संत नाही, जो संत आहे, या सर्वाबरोबर कसं वागावं हे तुला कळत नाही. तिळप्राय सुद्धा त्याचं ज्ञान तुला नाही. आणि असा जर अनुभव नसलेला ज्याला संत असंत कळत नाही, संत असंतामधला भेद कळत नाही, सज्जन दुर्जनामधला भेद कळत नाही, भाविक आणि अभाविकामधला भेद कळत नाही, आस्तिक आणि नास्तिकामधला भेद कळत नाही, तर तुला राजा व्हायचा अधिकार तर आहे का? हे राजेपण तर तुला शोभतय का? म्हणले तू विनाकारण राजा म्हणजे गर्वाचा फुगारा आहे.
भाते फुंकिता चेतन केवी जाळवेल सचेतन हे तुझं नाही विवेक ज्ञान परम अज्ञान रावणा माणसानं अडाणी असावं पण एखादा किरकोळ माणूस सामान्य माणूस गरीब माणूस दुबळा माणूस अडाणी असला तर चालेल ना अरे पण तू रावण तुझं 14 चौकड्याचं राज्य आहे तू वेदाचे विभाग केले तुझा किती मोठेपण आहे तू स्वतःला विद्वान समजतो हुशार समजतो पंडितापेक्षा सुद्धा ज्ञानी समजतो पण तू परम अज्ञानी आहे मूर्ख शिरोमणी अशी अवस्था आहे तुझी म्हणजे अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी असा तू मूर्खामधला शिरोमणी तुझ्याकडे अज्ञान आहे म्हणले तुला कळायला पाहिजे भात हे म्हणले सजीव आहे का निर्जीव आहे भाता निर्जीव आहे आणि हनुमंतरायाची शेपटी सजीव आहे का निर्जीव आहे म्हणले मग निर्जीवाकडून सजीवाला कशी आग लागेल म्हणले कळायला पाहिजे ना तुला एवढं साधं सुद्धा तुला रावणा कळत नाही हनुमंतराय गमतीनं बोलतात वचन मानले रावणासी पाचारो निज विश्वासी फुंकोनी आग्नी लावा पुच्छाशी राक्षसापाशी सांगत हनुमंतराय फार मोठी रावणाची गंमत करायचं ठरवतात बघा रावण पण किती आडमुठ आहे काय त्याचं धोरण आहे हे तुमच्या लक्षात येईल आता एवढी मोठी शेपटी लांबवली त्याला एवढ्या सगळ्या लंकेतली सर्व कपडे गुंडाळली किती शेपटी जाड झाली असेल किती मोठी झाली असेल अहो ती कवेत सुद्धा मात नसेल वाव जो म्हणतो ना आपल्या हाताचा त्या वावात सुद्धा मात नसेल म्हणजे एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंद्यापेक्षा सुद्धा मोठी झाली असेल आणि अशी शेपटी ती तेला तुपात कपडे भिजवून गुंडाळलेली राजा रावणाला हनुमंतरायांनी सांगितलं सजीवाकडून पेटेल राजा रावणानं लगे आपली विश्वासू माणसं बोलवली हे म्हणले चला रे चला कोण कोण शेपटी पेटवायला फुंकायला तयार आहे म्हणले लगेच बका 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 जे राजा रावणाचे विश्वास होते ते पुढे आले आणि शेपटीला अग्नी लावण्यासाठी फुंकू लागले राक्षस फुंकिता चौपाशी उच्च दडपिले अग्नीसी खवट घानरी घे घ्राणासी कासाविसी राक्षसा हनुमंतराय काही शांत बसतील का हो ही शेपटी पेटवायला लागल्यावर हनुमंतरायांनी सगळ्याची टर उडवायची ठरवलेली बळ किती आहे यांच्याकडे बघायचं ठरवलेलं आहे यांच्या अंगात मस्ती किती आहे ती जिरवायची ठरवलेली आहे म्हणून हनुमंतरायांनी हा प्रकार अवलंबलेला आहे खरं सांगून कळत नाही ना मग बनवा बनवी करावी लागते किती जर डोसकं फोडून जरी खरं सांगितलं तर त्याला ते खरंच वाटत नसेल किंवा त्याचा कुणावरच विश्वास नसेल अविश्वासी अशी अवस्था असेल तर त्या माणसाचा जगण्यातच काय अर्थ आहे काही अर्थ नाही आता भले बक्कळ तिथं शेपटी पेटवण्यासाठी राजा रावणाची विश्वासू राक्षस मंडळी पुढे आली काही इकडून काही तिकडून काही वरून काही खालून शेपटीला जाळ लावण्याचा फुंकण्याचा प्रयत्न करू लागली हनुमंतरायांनी खाली विस्तव आहे ना म्हणजे त्याच्यावर शेपटी दाबायला सुरुवात केली आता शेपटी दाबल्यावर ती विझणार खाल्ला अग्नी आणि धुपणार धुपल्यामुळं भयंकर धूर होऊ लागला बरं नुसतं तेल नाही ओतलेलं तूप ओतलेलं त्या तुपामुळं काय झालं कुमाट कुमाट घाणझार खवाट खवाट वास यायला लागला तिथे जेवढी सगळी मंडळी होती त्यांच्या नाका तोंडात तो वास जाऊ लागला खोकणारे तर कासावी झाले अशी अवस्था झाली
खवट घाणी अति प्रबळ डोळा सुये मुखी लाळ एक श्वासी खोकिती सबळ हल्ल कल्लोळ उठला खवाट झार घाण वास येऊ लागला आणि ती वास काही थांबना सगळे कासा विसरून गेले बेजार होऊन गेले डोळ्यातनं पाणी गळायला लागलं तोंडातनं लाळ गळायला लागली नाकातनं शेंबूड गळायला लागला काय काय राक्षस भल्या मोठ्यानं खोकायला लागली सगळा हल्लकल्लोळ माजला रावण म्हणे गा हनुमंता उच्च कान जळे फुंकिता हनुमान म्हणे लंकानाथा ऐक तत्वता सांगेन रावणानं पुन्हा हनुमंतरायाला विचारलं ए मारुतीराया म्हणले काय तुझी करामत रे काय चलाकी म्हणले शेपटी का पेटे ना म्हणले काय तर कारण असेल ना म्हणले म्हणजे हनुमंतरायाची शेपटी पेटवायची कपट करून हनुमंतरायाला मारायचं हा रावणाचा डाव आहे रावण हनुमंतरायाला खुद्द विचारतोय शेपटी का तुझी पेटे ना हनुमंतराया म्हणले ऐकायचंय काय रावणा कपट्या मनातल्या मनात म्हणले ओळीत नाही माझ्या बरोबर कपटाचा डाव खेळतो रडीचा डाव खेळतो खोटा डाव खेळतो बघ बघ आता तुझी कशी फजिती करतो हनुमंतराया म्हणले रावणा नीट ऐक म्हणले तुला ऐकायचंय का का माझी शेपटी पेट घेत नाही का शेपटीला आग लागत नाही ऐक म्हणले ग्रहस्थे आमंत्रण नेदिता भोजनान यववे अतिता देवी तुवा न फुंकिता अग्नी सर्वता प्रज्वलेना हनुमंतरायांनी सांगितलं बघ म्हणले ज्याच्या घरी कार्यक्रम आहे म्हणले त्या कार्यक्रमाच्या मालकाने पाहुण्या रावळ्याला आमंत्रण द्यावं लागतं तर ती पाहुणे रावळे कार्यक्रमाला येतात जर घर मालकाने आमंत्रण नाही दिलं तर कोण येईल कार्यक्रमाला तसं म्हणले अरे तू इथला मालक तू आहे म्हणले तू बाकीच्यांना काय फुकायला लावतो आणि शेपटी पेटवायला लावतो म्हणले तू फुंक ना म्हणले तू पेटव ना शेपटी लंकेचा मालक कोण आहे राजा कोण आहे वय ना रावणा म्हणले त्यामुळं शेपटी पेटत नाही बघ राजा रावणा हनुमंतराया मजेशीर बोलतात ग्रहस्थे न करिता ब्रह्मार्पण आपोषण न घेती ब्राह्मण अग्नी न फुंकिता रावण हुताशन प्रज्वलन घरी पंगत बसलेली म्हणले ब्राह्मण मंडळी सगळी जेवायला बसलेली आहे पण भोजनाची सुरुवात जोपर्यंत घरचा घर मालक संकल्प सोडत नाही ब्रह्म अर्पण म्हणून संकल्प करून पाणी सोडत नाही तोपर्यंत ब्राह्मण आपल्या मुखात जेवणाच्या अगोदर जे ताटाभोवती ओवाळून आपण किंचितसा पाण्याचा थेंब घेतो ते सुद्धा घेत नाही भोजन तर करायचं लांबच तसा राजा रावणा तू इथला मालक आहे म्हणले तू फुंक ना म्हणले जोपर्यंत तू फुंकत नाही तोपर्यंत माझ्या शेपटीला आग लागणार नाही एक मुखे हे फुंकिती 10 मुखे तुझा आहे ती तुवा फुंकली अलंकापती उच्च प्रदीप्ती हुताशने हनुमंत यांनी फजिती करायची ठरवली रावणाची राजा रावणाला कशी हनुमंतरायाबद्दल भीती बसली पाहिजे कसा दरारा हनुमंतरायाचा वाटला पाहिजे हेच कार्य सगळं हनुमंतरायाने अवलंबलेलं आहे हनुमंतराया म्हणले राजा रावणा बाकीच्या सगळ्या राक्षसांना एक एक तोंड आहे म्हणले तुला 10 तोंड आहेत म्हणले एका तोंडानं जास्त फुंकता येईल का 10 तोंडानं जास्त फुंकता येईल म्हणले कळतंय का नाही तुला सांगितलेलं तू 10 तोंडाने एकदम फुंकल्यानंतर शेपटी लगेच पेटेल म्हणले
दुसऱ्यानं कुणी किती जरी फुकलं, हजारो तोंडाने जरी फुकलं, हजारो राक्षसांनी फुंकण्याचा प्रयत्न केला, शेपटी पेटणार नाही रे बाबा म्हणले. तुझी 10 तोंड आहेत म्हणले. लंकापती राजा रावणा तू फूक म्हणले, शेपटी पेटेल, काळजी करू नको. हनुमंताच्या निज युक्ती सत्य मानी लंकापती, पुच्छाग्नी फुंकावया प्रती, केली ऐती ते ऐका. हनुमंत यांनी युक्ती केली, डाव साधला. राजा रावणाला तो बनवाबनवीचा डाव सुद्धा खरा वाटला. खरं सांगितलेलं खोटं वाटलं, बनवाबनवी करून सांगितलेलं खरं वाटलं. बरोबर आहे म्हणले, आपण फुकल्यानंतर शेपटी पेटेल म्हणले. म्हणून राजा रावण हनुमंतरायाची शेपटी पेटवण्यासाठी, विस्तू फुंकण्यासाठी, हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावण्यासाठी तयारी करू लागला. करोनिया शुद्ध आचमन, पत प्रथम देवनी घृतावदान, फुंको वया हुताशन, दशवदन बैसला. करोनिया शुद्ध आचमन, प्रथम देवनी घृतावदान, फुंकावया हुताशन, दशवदन बैसला. पहिल्यांदा चूळ भरली, तोंड धुतलं, खाकरा खोकरी केली, थोडस घोटभर पाणी प्याला. पहिल्यांदा हनुमंतरायाच्या शेपटीवर तूप ओतलं. राजा रावण शेपटीच्या जवळ खाली बसला आणि शेपटीला आग लावण्याच्या उद्देशानं फुंकण्यासाठी बैसला. रावणाचे पोटी कपट, कपी जाळावया पुच्छा सगट, येणे आवेश दशकंठ, फुंकू हवे वाट बैसला. रावणाच्या पोटामध्ये काय निर्मळ भाव आहे का हो म्हणले? कपट भाव आहे. आता आपण फुकलं की जाळ लागतोय, जाळ लागलं की शेपटीला आग लागते, शेपटी पेटली की शेपूट मरतय, शेपूट मेलं की हनुमंतराया मरतोय. हे कपट उद्देश, हा कपट हेतू मनामध्ये धरून 10 तोंडाचा राजा रावण फुंकण्यासाठी बैसला. रावणाचे निज चित्ती, माझे निमुखे पुच्छ प्रदीप्ती, सांग जळालिया मारुती, जगी मत कीर्ती स्फुरेल. रावणाच्या मनामध्ये आनंद आहे. आता मी फुंकणार म्हणले, फुंकल्याबरोबर जाळ लागणार म्हणले, जाळ लागल्याबरोबर शेपटी पेटणार म्हणले, शेपटी पेटल्याबरोबर शेपटी वाढणार, मरणार म्हणले, आणि माझी कीर्ती त्रिभुवनात जगात होणार म्हणले. बघा किती कपट्याचा डाव आहे. खोट्या माणसाचं कसं कसं मन बोलतं आणि त्याची वागण्याची कशी चित्तरवित्तर अवस्था असते, याचं नात्रयानं अगदी हुबेहूब वर्णन केलेलं आहे. आणि राजा रावण म्हणतो माझी जगामध्ये कीर्ती होईल. म्हणजे स्वतःकडे किती मोठेपणा घ्यायचा, दुसऱ्याला किती कमी समजायचं, हा हलकटपणा माणसाच्या अंगात येतो तरी कुठून. आणि रावणाची तीच अवस्था नात्रयाने वर्णन केलेली आहे. रावण तोंड परते करी, हनुमान पुच्छ उचली वरी, पडला अपमान राजशिरी, केली बोहरी खंड विषम. रावण अग्नी फुंकायला बसला, खाली विस्तव ठेवलेला आहे, विस्तव फुंकायला राजा रावणानं 10 तोंडानं सुरुवात केली. जरा राजा रावणाला वास आला की तोंड बाजूला करायचा. तोंड बाजूला केलं की हनुमंतराय शेपटी हळूच खालनं उचलायचे, राजा रावणाला कळू सुद्धा द्यायची नाही.
जिकडं तोंड नेईल तिकडं शेपटी न्यायची. मगा शेपटी खाली दाबत होते, आता हनुमंतराय शेपटी वर उचलायला लागले. आणि एवढ्यात काय झालं माहितीये का? म्हणजे राजा रावणानं फुंकलं, जाळ लागला. जाळ लागल्याबरोबर हनुमंतरायांनी शेपटी उचलली. पेटलेल्या शेपटीनं राजा रावणाच्या 10 तोंडाच्या दाढी मिशा सगळ्या जाळून टाकल्या. बक्करना सगळ्या जळून गेल्या. अशी अवस्था राजा रावणाची झाली. ऐसा धरून अभिमान रावणे फुंकिता हुताशन, भडका एक सरे उठून झाले दहन दाढी मिशा. अशा प्रकारचा अभिमान मनामध्ये होता. गर्वानं राजा रावण फुगला होता. मोठेपणाचा आव त्याला आला होता. 10 तोंडानं फुंकायला गेला. भगवंताची करणी नारळात पाणी, देवाची करणी नारळात पाणी. कसं येतं माहित नाही, पण ती ईश्वराची लीला आहे. राजा रावण फुंकायला लागला. पटकीना भडका उडाला. स्टोचा कसा भडका उडतो बघा. स्टोचा जर भडका उडाला तर ते स्वयंपाक करणाऱ्या माऊलीचं काय होतं तुम्हाला माहिती आहे ना? त्या स्टोव जवळ कोणी असेल तो जळाला जातो. आता तोच जळाला जातो म्हणल्यावर त्याच्या अंगावरची कपडे, त्याचे केस सगळं जळून जातं. भडक्यामध्ये काय शिल्लक राहतं का? हा साधा स्टोवचा भडका आहे. इथं हनुमंतरायाची केवढी लाभवलेली शक्ती होती. किती कपडे गुंडाळलेले होते, किती तेल तूप ओतलेलं होतं. बक्कन भडका झाला. हनुमंतरायाने खालनं शक्ती उचलली आणि राजा रावणाच्या 10 तोंडाच्या दाढी मिशा सरसकट जळाल्या. तोंड होरपळून निघालं. अशी अवस्था राजा रावणाच्या दाढी मिशाची झाली. प्रथम प्रारंभी अपमान दाढी मिशांचे झाले दहन. सिंहासनी काळे वदन लज्जायमान रावण. आता अख्खा आयुष्यानं दाढी मिशा ठेवलेली आहेत. आपल्याला एक तोंड आहे, एका ओठावर मिशी आणि एका हनवटीवर दाढी. राजा रावणाला 10 हनवट्या आणि 10 होठ असल्यामुळं 10 मिशा आणि 10 दाढ्या. आता चुकून जर बघा एखाद्यानं आयुष्यभर दाढी मिशा ठेवल्या आणि काही नाही एक दिवशी असं काय घडलं की त्यानं दाढी मिशे सगळी काढून टाकली. कसा दिसतो होतो? अगदी खराब दिसतो. मी सांगत नाही कसा दिसतो, तुम्हाला कळाला असेल तो कसा दिसतो. पण ते आपण हजामत करताना काढलेलं वेगळं. इथं हनुमंतरायाच्या शेपटीनं त्याचा निटोबा लावला. राजा रावणाच्या दाढी मिशा जाळून टाकताना आता शेपटीचा किती भडका उडाला, तोंड किती होरपळला असेल, पोटाला किती पोळला असेल, डोळ्याच्या भुवया, पापण्या काय राहिला असेल का शिल्लक? राजा रावणाच्या 10 तोंडाच्या दाढी मिशा जळून खाक झाल्या. राजा रावणाचा अपमान झाला. राजा रावणाचं काळं तोंड झालं. ही हनुमंतरायानं पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे. म्हणजे राजा रावणाच्या लंकेमधली ही सुरुवात आहे, अजून शेवट लय लांब आहे. म्हणजे हनुमंतराय हळूहळू हळूहळू आपला पराक्रम दाखवतील.
राजे रावणाचा कमीपणा करतील आणि हनुमंतरायाचा मोठेपणा वाढेल असं कार्य करतील. कीर्तीची झाली अपकीर्ती, दुसरी लज्जा रावणा प्रती, पुढे काय करील मारुती, चिंतावरती रावण. सगळी सभा आहे, सगळी लंका नगरीची ग्रामस्थ मंडळी आहे, प्रधान सेनापती मंडळी आहेत. एक तर सगळे नग्न आहेत, कुणाच्या अंगावर कपडा नाही, सगळ्याची बोंबाबोंब सुरू आहे. त्यात शेपटीला पेटवायचं कार्य चालू आहे. आणि राजा रावणाच्या दाढी मिशा पण जळून गेल्या. राजा रावणाने विचार केला, आता याच्या पुढं हा वानर काय करील, काही सांगता येईना. काळजी करायला लागला राजा रावण. चिंतेच्या भोवऱ्यात गरगर 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 फिरायला लागला. त्या काळजीच्या भोवऱ्यात राजा रावणाला बाहेर पडता येईना. एवढा धाक हनुमंतरायाचा, लंकेचा राजा रावण असणाऱ्या, गर्व अभिमान असणाऱ्या राजा रावणानं घेतला. खूप घाबरला. एका जनार्दना शरण, हे प्रथम पुच्छ प्रकरण. पुढे राक्षसा गांजने, पुरदहन अवदारा. अध्याय कळसाला आला. अध्याय शेवटाला आल्याबरोबर रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांना आपल्या सद्गुरूंची, गुरुवर्यांची आठवण आली आणि म्हणतात, एका जनार्दना शरण. मी जनार्दन स्वामींना शरण आहे, त्यांच्या पायावर नतमस्तक आहे. त्यांच्या कृपेनं ही रामायणाची गोड कथा मी तुमच्या समोर मांडू शकलो, सांगू शकलो. असो, या सुंदर कांडामधले राजा रावणाच्या लंकेमधलं हे शेपटीचं पहिलं प्रकरण आहे. म्हणले राजा रावणाच्या दाढी मिशा जाळणे, पुढे राक्षसांना गांजून. आता पेटलेली शेपटी आहे. आता काय ती काय सजासजी विजणार आहे का? आणि कोण विजवायला पुढे येणार आहे का? कोण विजवणार आहे? हाय का राक्षसाच्या दम? आणि त्यामुळं आता ही पेटलेली शेपटी आपलं कार्य करीत राहणार आहे. आता थोडी पेटलेली आहे, पुन्हा अख्खी पेटणार आहे हळूहळू. आणि अख्खी पेटलेली शेपटी राक्षसांना गांजणार आहे, सगळ्यांना भाजून काढणार आहे, होरपळून काढणार आहे आणि अख्खी लंका जाळून टाकणार आहे. ही गोड कथा आपल्याला पुढील अध्यायामध्ये प्रसंगानुरूप आपल्या भागाभागानुसार ऐकायला मिळणार आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे काकार टीकाया रावणस्य खंडविषाधन नाम अष्टाध्याय गोढाम. पुंडलिकावर्धे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम. एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम. ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम. ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनम. जानकी लक्ष्मणोपेतं जटा मुकुट मंडितं. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम. एक एक अक्षरम पुसाम महापातक नाशनम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम.
केशव नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा केशव नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल